नमस्कार शेतकरी मित्रांनो, जामदार रेशीम उद्योगमध्ये स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण नागाजी कुमटे वडूद सातारा या ठिकाणी प्लॉट विजिटसाठी आलेलो आहेत. हे मामा आहेत आमचे. तर यांच्या क्षेत्रावरती आपण सध्या 2 एकर लागवड केलेली आहे आणि 2 एकर लागवडीचं आपलं नियोजन आहे. टोटल 4.5 ते 5 एकर या हिशोबानं क्षेत्राचं नियोजन चालू आहे, डेव्हलपमेंट चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे आपण लागवड केली होती साधारणतः किती दिवस झालं? 2.5 महिने झाले. तुमची ओळख करून द्या सुरुवातीला. पत्ता सांगा. लक्ष्मण राजपूत कुमटे नागाजे, तालुका खटाव, जिल्हा सातारा. तर आपण लागवड करून साधारणतः किती दिवस झाले? किती तारीख होती लागवड करण्याची? 19 एप्रिल. 19 एप्रिल या रोजी आपण लागवड केली होती. साधारणतः आता किती महिने झालेत आपल्या बागेला? 3 महिने पूर्ण झाले. 3 महिन्यामध्ये हे बागेचे आपण ह्याला विनाखत ह्या हिशोबानं आता ह्या पद्धतीने आपण स्टेजिंग केलेलं आहे. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोड्याफार कमतरता आढळत आहेत. तर पहिला मुद्दा, आता ही जी झाड आहेत ह्या झाडामध्ये आपल्याला थिनिंग करण्याची गरज आहे. तर थिनिंगचा आपण एक व्हिडिओ आपल्या आयडी वरती टाकलेला आहे. तर तरी सुद्धा मी सांगतो की ज्यावेळेस थिनिंग आपल्याला करायचं असतं तर हे थिनिंग कशा पद्धतीने असतं. आता हे आपण झाड ठेवलेलं आहे, तर हे झाडामध्ये आपल्याला एक खोड पद्धत या पद्धतीने आपल्याला थिनिंग करायचं आहे. हे थिनिंग करते वेळेस आपल्याला ह्याच्या जास्तीच्या साईड ब्रँचेस आहेत, ह्या साईड ब्रँचेस आपल्याला काढून घ्यायचे. परंतु साईड ब्रँचेस काढताना बऱ्याच शेतकऱ्यांचा एक असा प्रॉब्लेम आहे की त्यांना माहित नसते थिनिंग कसं करायचं. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण थिनिंग करत असतो त्यावेळेस आपण ही जी काडी ही काडी अशी खाली ओढली तर अशा पद्धतीनं ही टोटल झाडाला, आता इकडे बघू शकतो मी, ही टोटल इजा झाली. आता हे तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी केलेलं आहे. अशा पद्धतीने इजा झाली तर ही जे झाडाचं खोड आहे ते खोड चांगल्या पद्धती बनत नाही. तर ह्यासाठी एक सोपी पद्धत आहे. ही जी काडी आहे आपली तर ही नेहमी आडवी ओढायची. अशा पद्धतीने आडवी ओढायची आणि परत वर ओढून घ्यायची. आता याच्यामध्ये काय डिफरन्स आढळला की ही जी साल आहे ती साल खाली न निघता जागेवरती डॅमेज झाली. तर अशा पद्धतीने एक आपल्याला थिनिंग करण्याची गरज आहे. यानंतर आता बऱ्याचशा झाडांवरती, आता इकडे तुम्ही पाहू शकता, याच्यावरती थ्रिप्स माइट्स याचा अटॅक झालेला आहे. तर थ्रिप्स माइट्स कसं ओळखायचं? तर ही जी पानं आहेत ही पानं टोटल आता आकसलेली आहेत. म्हणजे काय होतं की ज्या रस शोषक किडे आहेत ते ह्या पानावरती बसतात आणि ह्याच्यातील जो रस आहे तो रस शोषून घेतल्यानंतर अशा पद्धतीने ही जी आहेत पानं ते टोटल आकसली जातात. तर ह्याच्यावरती आपल्याला काय करायचंय, बायो 303 अर्धा ml प्रति लिटर किंवा मॅजिस्टर अर्धा मिली प्रति लिटर, रोगर 2 ते 2.5 मिली प्रति लिटर किंवा टाटामिडा इमिडा 1 मिली प्रति लिटर, यापैकी कोणतंही एक औषध आपल्याला ह्याच्यावरती अप्लाय करायचं आहे. आणि ह्याचा जो रेसिड्यू पिरियड आहे तो कमीत कमी 20 ते 25 दिवस ह्या हिशोबाने असतो. तर अशा पद्धतीने ही जी सर्व बाग आहे तर ही आपण डेव्हलप केलेली आहे. तर याच्यामध्ये आता खताचं व्यवस्थापन आपल्याला करण्याची गरज आहे. तर खताचं व्यवस्थापन आपला पहिला मुद्दा कसा असणार आहे, हे पहिला टप्पा. आता ही आपली बाग आहे ती ह्या बागेचं आपण अंतर ठेवलंय 7 फूट बाय 2 फूट. तर याच्यामध्ये खताचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करतोय, आता ज्यावेळेस खत आपल्याला घालायचंय तर दोन्ही बाजूनं फणांच्या साह्यानं आपण जे आपल्याला मक्याला ढाब्याचे पत्रे वापरतो फणाला, त्यांना आपण दोन्ही बाजूनं सरी पाडून घेणार आहोत. आणि या सरीमध्ये 1 एकरसाठी 5 डंपिंग आपलं शेण कुजलेलं असावं. त्यानंतर 2 ते 2.5 टन कोंबड खत, आपली जी लेअरची पोल्ट्री असते म्हणजे थोडक्यात अंड्याची जी पोल्ट्री असते त्यातील आपल्याला जुनं कुजलेलं खत हवं आहे. तर ते 2 ते 2.5 टन ह्या हिशोबाने आपल्याला हे जे आपण दोन्ही बागला मारणार आहे तर झाडाच्या इकडच्याही बाजूला आणि पलीकडच्या बाजूला ह्या पद्धतीने आपण टाकून घेणार आहोत. त्यानंतर ह्याला डोस आपल्याला कोणता द्यायचा आहे, तर डोसमध्ये आपल्याला अमोनियम सल्फेट, मॅग्नेशियम, पोटॅश, त्यानंतर सिलिकॉन, कॅल्शियम, बोरॉन या पद्धतीने आपल्याला जो डोस आहे तो डोस टोटल तयार करून घ्यायचा आहे. आणि निंबोळी पेंट ही नेहमी टाकली पाहिजे, जेणेकरून आपल्या जे जमिनीमध्ये निमॅटोड किंवा वाळवी, हुमणी ह्यासारखे जे डिफेक्ट असतील ते बऱ्यापैकी आपण सॉल्व्ह करणार आहोत. त्यानंतर आता तिसरा आणि ह्याच्यामध्ये आपण ज्या ठिकाणी तुटाळं झालं होतं तर त्या तुटाळ्या जिथे झालं होतं तर तिथं अशा पद्धतीने आपण साईडला गादी वापरामध्ये रोपं तयार केली होती. तर ही रोपं लावून घेतलीत. तर आता ह्या रोपांचं स्टेजिंग आणि ह्या रोपांचे स्टेजिंग यामध्ये म्हणजे खूप असा फरक झालेला आहे. ही जी रोप आहे ती लवकर डेव्हलप होणार नाहीत. तर यासाठी काय करायचं आहे आपल्याला, रोप तुमची फुटून आली, एक 20 दिवस झाले
हे 20 दिवसानंतर आपल्याला याचा जो जमिनीपासून डायरेक्ट जमिनीला घासून म्हटलं तरी चालेल, याचा रिकट घ्यायचा आहे. रिकट घेतल्यानंतर काय होतं, जो येणारा जमिनीतून फुटवा आहे तो अशा पद्धतीनं सिंगल काडी या पद्धतीने असणार आहे. आता ह्या रोपाला काय झालंय की आपण उपडून लावलेलं रोप आहे, त्याच्यामुळं जे काय सर्व डोळे ते सर्व डोळे फुटून आले आणि याची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ एकदम मंद गतीने चालू आहे. तर अशा पद्धतीने ह्याचं आपण रिकट घेतल्यानंतर हे जे झाड आहे तर ह्या पद्धतीनं टोटल आपली बाग आहे ती बाग आपण डेव्हलप करणार आहोत. हे आहेत रेशीम उद्योगातील सर्वात छोटे छोटे मुद्दे. जर मुद्दे आपले चुकले किंवा हे जे स्टेजिंग जर आपलं चुकलं तर भविष्यामध्ये येणारा जो आपला पाय आहे तो पाया चुकल्यामुळे काय होतं की बहुतेक किंवा वेगवेगळ्या जे रोग असतील किंवा झाडांची मेहनत असेल तर ह्याला सगळ्यालाच आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे. आणि अशा पद्धतीने ही जी आपली नवीन बाग आहे ती आपण नवीन बाग डेव्हलप करणार आहे. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. अशा नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही मला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.